नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मनपातर्फे माणुसकीची भिंत ही संकल्पना आणखी 2 दिवस राबविणार. आपल्याला नको असलेल्या वस्तू गरजू लोकांना द्या, प्रशासक जी श्रीकांत यांचे आव्हान. दिव्यांगांच्या विविध मागण्यांबाबत औरंगाबाद जिल्हा सर्वपक्षीय दिव्यांग एकता मंचच्या वतीने सोमवारी महानगरपालिकेत दमदार ठिय्या आंदोलन. आता बघूया सविस्तर बातम्या. जिल्ह्यात दिवाळीच्याच दिवशी पतीनेच पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली असून वैजापूर तालुक्यातील कापूस वडगाव येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासू सासऱ्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारती संतोष थोरात असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर संतोष दिनकर थोरात वय 36 वर्ष, दिनकर माणिकराव थोरात वय 60 वर्ष, रंजना दिनकर थोरात वय 50 वर्ष असे आरोपींचं नाव आहे. भारती ही झोपेतून उठत नसून ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचा फोन भारतीचा भाऊ ज्ञानेश्वर भगवान कदम यांना आला होता. तसेच तिला वैजापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ज्ञानेश्वरला मिळाली होती. त्यामुळे आपल्या चुलत भावासह ज्ञानेश्वर वैजापूरच्या शासकीय रुग्णालयात पोहोचला. तसेच अपघात विभागात जाऊन बहिणीला पाहिले असता तिचा मृत्यू झाला होता. तर भारतीच्या गळ्यावर गळा दाबल्याचे व्रण दिसत होते. सोबतच गळ्यावर ओरबाडल्याच्या खुणा दिसत होत्या. त्या ठिकाणी लाल झाल्याने दिसत असल्याने तिचा गळा दाबण्यात आल्याचा संशय येत होता. याबाबत भारतीच्या पती व सासू सासरे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे ज्ञानेश्वर भगवान कदम यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 आणि 18 नोव्हेंबरला हर्सुल परिसरामध्ये इज्तेमाचे आयोजन करण्यात आले असून या आयोजनाबाबत आयोजकांच्या वतीने एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली. मैं सभी आवाम से यही गुजारिश करूंगा कि 17-18 को जो हमारा इज्तिमा होने वाला है जोन नंबर 1 का, उसमें सभी शिरकत करें और दुआओं में और बयान में शामिल रहे. हमारे पास यहाँ पर हरसुल में जोन नंबर 1 है, जो दिल्ली गेट से चौका तक 93 मस्जिदों का ये इज्तिमा है. हमको जब ज़मीन बताने की बात आई थी, अमीर साहब को हमने ज़मीन बताया. हमने रोशन बाग में और उसके बाजू के परिसर में पूरी 40 एकड़ ज़मीन, उसमें 11 कुएँ हैं और बाजू एक डैम है तालाब का. सारी सुविधा हमने बताई और अल्लाह के फजलो करम से सबकी दुआओं से ये इज्तिमा हमको मिला है और हम इसकी तैयारी 1 तारीख से कर रहे हैं. 17-18 को यहाँ पर इज्तिमा होगा. 2 जोन बनाए गए हैं. एक खाने का जोन नायगांव को दिया गया है, एक जोन जामा मस्जिद को दिया गया है और बाकी के सभी मस्जिदों को और सभी हलकों को, जो छोटे छोटे हलके हैं, उन सभी को अपनी अपनी जिम्मेदारी दी हुई है और सभी हलके के लोग 1 तारीख से अपना अपना काम बहुत ही अच्छी तरीके से कर रहे हैं और अब लास्ट मोमेंट भी हमारा काम आया हुआ है. और मैं सभी चरण मस्जिद के जो भी जिम्मेदार है, जो भी इलाके के अपने मुसलमान हैं, उनसे गुजारिश करता हूं कि आप 17-18 तारीख को यहाँ पर आइए और दुआओं में शिरकत करिए. और ये इज्तिमा जो है तो 17-18 हरसुल में होगा. ये जोन है नायगांव से लेके तो रोजेबाग तक. दूसरा 18 से 19 जो है तो देवले में होगा. वो एक जोन का है. ये नंबर 1 जोन है, वो नंबर 2 जोन है. तीसरा जोन जो है तो वो अरब कॉलोनी इसमें होगा, वो बाईपास पे. वो भी नारेगांव का इसका था, वो मिसरवाड़ी का, वो वहाँ पे रखा गया. और तीसरा जो है तो नारेगांव में होगा. इसमें दुआ ये है कि पूरी उम्मत के अंदर जो बेदारी हुई, जो परेशानी है, ये अल्लाह को मनाने के लिए इज्तिमा रखे जाते. उम्मत की फ़िक्रों के लिए ये जो काम, जो हमारे जब भी दुनिया में बिगाड़ आता तो नबी को भेजते अल्लाह ताला, और नबी जो है तो इस दिन के काम को करते. वो काम ये नबी वाला काम है. इसलिए ये काम अभी इसको कुछ दिनों के अंदर 100 साल पूरे हो जाएंगे इंशाअल्लाह. अमन और शांति के लिए ये इज्तिमा रखे जाते. इसमें उल्मा लोग आते, कोई दिल्ली मरकज़ से आते, कुछ जो है तो पुणे से आते. ये सूबे का इज्तिमा है, इसलिए पूरे सूबे के लोग यहाँ पे आएंगे. इसमें 15 जमातें बनी हैं, खुसूसन पूरे देश के लिए. 15 जमातों में जो है तो औरंगाबाद के, कुछ नांदेड़ के, कुछ अहमदनगर के, पुणे के जिम्मेदार हैं. सबके साथ में ये जो है तो 15 जमातें बनी गई और ये इज्तिमा जो है तो दिल्ली से पूरा तय होता है. स्वामी विवेकानंद उद्यानातील झोके हे मोठ्या लोकांनी खेळल्यामुळे लवकर तुटल्याची घटना घडली असून येथील होणाऱ्या लहानग्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र सोमवारी पाहायलाच मिळाले.
हे चित्र आहेत हडको परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यान येथील. या ठिकाणी लहान मुलांसाठी काही महिन्यांआधी खेळणी लावण्यात आली होती. या ठिकाणी लावण्यात आलेल्या खेळणीचा आनंद लहानांऐवजी मोठी मंडळी घेताना अनेकदा पाहायला मिळाले. येथील झोके आणि घसरणपट्टी या ठिकाणी लहानऐवजी मोठी मंडळी मनसोक्त आनंद लुटताना अनेकदा दिसत होतं. त्यांना कोणी हटकल्यास ते बोलणाऱ्याला शहाणपणा शिकवत होते, त्यामुळे त्यांना कोणी अडवत नव्हते. याचा दुष्परिणाम होऊन सोमवारी सकाळी येथील झोक्याच्या वर असलेल्या पाईपचे स्क्रू तुटून पडले. यावेळी 2 लहान मुली झोका खेळत होत्या. त्यातील एका मुलीच्या डोक्यावर स्क्रूच्या समोरील गुंडी तुटून पडली आणि वरील पाईप खिळखिळा होऊन तुटण्याच्या मार्गावर होता. त्यावेळी काही पालकांनी येऊन महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे त्या कर्मचाऱ्यांनी पाईप झोक्यासहित काढून दुरुस्तीसाठी घेऊन गेले. महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात येणारे झोके हे लहानांऐवजी मोठ्यांसाठी पक्के बांधण्यात यावे असे या सर्व प्रकारावरून समोर येत आहे, जेणेकरून लहानांबरोबर मोठ्यांनाही त्याचा आनंद लुटता येईल आणि अपघात होणार नाही, किंवा मोठ्यांनी खेळण्याचा मोह टाळावा आणि लहानांना खेळू द्यावे, अशी काही चर्चा नंतर उद्यान परिसरात ऐकावयास मिळाली. मनपातर्फे माणुसकीची भिंत ही संकल्पना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत आपल्याला नको असलेल्या वस्तू गरजू लोकांना द्या असे आवाहन प्रशासक जी श्रीकांत यांनी केले. सदर उपक्रम आणखीन 2 दिवस टाउन हॉल येथे राबविला जाणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविण्यात येतो. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने महानगरपालिका मुख्यालय कला दालन येथे RRR सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महापालिकेच्या वतीने सर्व झोन कार्यालय मिळून कला दालन येथे माणुसकीची भिंत उपक्रमाअंतर्गत RRR सेंटर सुरू करण्यात आले असून या ठिकाणी जे नको असेल ते जमा करा व जे हवे असेल ते घेऊन जा, या संकल्पनानुसार हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आपल्याला जे नको असलेल्या वस्तू गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी हा मुख्य उद्देश यामागे आहे. या नको असलेल्या वस्तू इतरत्र कोठेही न टाकता मनपाच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून RRR सेंटरमध्येच द्यावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. RRR सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त मंगेश देवरे, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव, सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, रमेश मोरे, नईम अन्सारी, भारत बिर्हारे, अर्जुन गिराम, शेख समीउद्दीन, स्वच्छता निरीक्षक जवान, कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी पर्यावरणपूरक वस्तू स्थानिक उत्पादक यांच्याकडून खरेदी करून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण वाढीस हातभार लावू, तसेच आपल्याकडील नको असलेल्या वस्तू गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी RRR सेंटरमध्येच देऊ असा संकल्प वजा शपथ घेण्यात आली. सदर RRR सेंटरमध्ये सद्यस्थितीकडे कपडे, पादत्राणे, खेळणी, भांडे उपलब्ध आहेत. आज उद्घाटन प्रसंगी लहान गरजू मुलांना मनपा प्रशासक यांच्या हस्ते खेळणी वाटप करण्यात आली. सदर RRR सेंटर दिनांक 9 नोव्हेंबर पासून दिनांक 16 नोव्हेंबर पर्यंत सुरू करणार आहे असे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात येत आहे. सर्व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वासियांना माझे नमस्कार. माझे सर्व तमाम स्वच्छता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीने आपल्याला दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. या दीपावलीपासून पुढच्या दीपावलीपर्यंत आपण एक संकल्प घेऊया. आपण विशेष करून की या दीपावलीमध्ये जे काही खरेदी करत असताना स्थानिक उत्पादकांकडूनच आपण खरेदी करावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो. दुसरी फार महत्त्वाची म्हणजे आपल्याला रस्त्यावर पडलेले कचरा ते फार मोठ्या प्रमाणावर सिंगल यूज प्लास्टिक ते रिसायकल होऊ शकत नाही. अशा सिंगल यूज प्लास्टिक आपल्याला टाळणे आपण या दीपावलीमध्ये प्रतिज्ञा घेऊया. तिसरं फार महत्त्वाची म्हणजे ज्या नको असलेल्या वस्तूंचा आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना विचारपूस करून RRR सेंटर कुठे आहे त्या घंटागाडीमध्ये न टाकता लपून कुठेही न फेकता आपण या RRR सेंटरमध्ये देऊ. कदाचित तुम्हाला नको असलेल्या वस्तू कदाचित कोणाची तरी गरजू असू शकता, म्हणून या RRR सेंटरमध्ये आपण देऊ असे आपण संकल्प घेऊया. परत एकदा माझे सर्व तमाम छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा कर्मचारी व अधिकारी आणि विशेष करून स्वच्छता कर्मचारी यांच्या अधिकाऱ्यांच्या वतीने मी शुभ दीपावली आणि सर्वांना स्वच्छ दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय तर मग ADN वर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात फायदा. तर वाट कसली पाहताय? स्क्रोलमध्ये दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN.
नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना मी जी श्रीकांत आयुक्त तथा प्रशासक सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवाळीमध्ये आपण संकल्प घेऊया की आपण महास्वच्छ दिवाळी अभियान आपल्या शहरामध्ये चालू आहे आणि यामध्ये आपल्याला प्रतिज्ञा पण घ्यायची आहे की आपण सिंगल यूज प्लास्टिक जे आहे ते आपण वापरणार नाही आणि जे आपले नको असलेली जे वस्तू आहेत जे दैनंदिन कचऱ्यामध्ये निघत नाही, जसं कपडे असेल काही असे वस्तू आहेत आपल्याला कदाचित नको असेल परंतु काही लोकांना ते गरजेचं असेल म्हणून आपल्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना सांगून त्या वस्तू जर दिला तो त्याला व्यवस्थित दुरुस्ती करून गरजू असलेल्या व्यक्तींना आपल्याला त्यांना देता येईल आणि या पर्यावरणपूरक दिवाळी आणि स्वच्छ आणि तसेच दुर्घटनामुक्त दीपावली साजरा हो आणि आपल्या सर्वांचा यशाचा आणि भरभराटीचा राहावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी नम्रता संभेराव. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा केंद्र व राज्य शासनाचे मिशन रोड उपक्रम असून वैजापूर नगर परिषद कार्यालयामार्फत या कार्यक्रमांना अनुसरून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वैजापूर शहराचा सदर कार्यक्रमात सहभाग असून शहरास केंद्र व राज्य पातळीवर विशेष नावलौकिक मिळावे म्हणून नगर परिषद कार्यालय प्रयत्नशील आहे. तरी याद्वारे वैजापूर शहरवासियांना नम्र आवाहन करण्यात येते की खालील नियम व निर्देशांचे पालन करून आपल्या शहरास वरील सर्व अभियानामध्ये उच्चतम कामगिरी करण्यास सहकार्य करावे. दीपावली व सर्व सण उत्सव पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त साजरे करावेत. आपले घर व दुकानांमध्ये निर्माण होणारा कचरा विलगीकृत स्वरूपात घंटागाडीत द्यावा, इतरत्र टाकू नये. एकदाच वापरात येणारे व बंदी असलेले सर्व प्रकारचे प्लास्टिकचा वापर टाळावा. भविष्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता नाकारण्यात येणार नसल्याने पाण्याचा वापर काटकसरीने व जपून करावा. पर्यावरण संवर्धनाकरिता एक मनुष्य एक झाड या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. माननीय आस्तिक कुमार पांडेय, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर. माननीय भागवत बिघोत राजपूत, मुख्याधिकारी तथा प्रशासक, नगर परिषद वैजापूर. दीपावली निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर दिनेश भाऊ परदेसी, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा सरचिटणीस भाजपा छत्रपती संभाजीनगर. संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर. शुभेच्छुक सौ शिल्पाताई दिनेश परदेशी, नगराध्यक्ष तथा परिषद वैजापूर छत्रपती संभाजीनगर.
मराठवाड्यातील अग्रगण्य मंडप डेकोरेटर्स म्हणजेच जाधव मंडप डेकोरेटर्स तसेच केशर सुपर मार्केट यांच्याकडून धनत्रयोदशी निमित्त व दीपावली निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रखमाजी जाधव केशर प्रतिष्ठान. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा.
सिम पटेल। आप देख रहे हैं डिजाना केबल नेटवर्क। तो आपके और आपके परिवार को दीपावली की बहुत बहुत शुभकामनाएं। हैप्पी दिवाली। ब्रेकनंतर एडियन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. दिव्यांगांच्या विविध मागण्यांबाबत औरंगाबाद जिल्हा सर्वपक्षीय दिव्यांग एकता मंचच्या वतीने सोमवारी महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. सायंकाळी प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दिव्यांग लाभार्थियों को 2 स्कीम मिलती है, एक संजय गांधी निराधार के और दूसरी है तो महानगर पालिका की 5% निधि। महानगर पालिका का जो प्रशासन है वो बोलता है कि 5% निधि हम बंद कर देंगे, क्योंकि तुमको है तो तुम एक लाभार्थी 1 लाभ देंगे। वो 5% निधि देंगे तो तुमको संजय गांधी निराधार के पैसे बंद करना पड़ेंगे, ऐसा बॉन्ड पे लिख के दो बोल रहे हैं। और हम जितने भी दिव्यांग हैं कोई भी ये लिख के नहीं देगा, क्योंकि हमारा ये हक है कि हम दोनों भी स्कीम के लाभार्थी हैं। और तो इसकी वजह से इन्होंने हमारी लाभ बंद करे, हमारे अकाउंट में पैसे नहीं डाले। अब हम इसके लिए यहाँ पर बैठे हैं। हमने रास्ता ये महानगर पालिका का जो भी काम काज है बंद करे, और जब तक हमारा काम नहीं होता है, जब तक हमारे अकाउंट में पैसे नहीं आते, तब तक हम ऐसे ही काम काज बंद करके यहाँ पर बैठेंगे। अगर महानगर पालिका प्रशासन को या राज्य सरकार को या केंद्र सरकार को ये मालूम है कि नहीं है कि दिव्यांगों को जो भी स्कीम मिलती है तो ये सरकार के मार्फत जीआर बनने के बाद मिलती, या बगैर जीआर का प्रशासन हो या राज्य सरकार हो या केंद्र सरकार हो, बगैर जीआर बने का निधि दी कि नहीं दी? कोई भी स्कीम हो बगैर जीआर का मिलती नहीं। प्रशासन को भी मालूम है कि दिव्यांगों को 2 नहीं 5 लाभ मिलते, तो इन्होंने एक ही इसका स्कीम का क्यों लेके बैठे कि संजय गांधी निराधार योजना? संजय गांधी निराधार योजना केंद्र और राज्य सरकार की निधि है। इसमें अगर महानगर पालिका प्रशासन छेड़ कर रही है, आज छेड़ करने का नतीजा ये महानगर पालिका प्रशासन देख रही है। पूरा सिटी चौक, पूरा महानगर पालिका प्रशासन काम काज रोको आंदोलन दिव्यांगों ने किया है। अगर इस पे भी महानगर पालिका प्रशासन की अगर आँख नहीं खुलती है तो हम कल से ठीक पूरे हर चौक के ऊपर 200 दिव्यांगों को खड़े करेंगे और अधिकारियों के हाथ में काले झंडे देंगे और आम लोगों को गुलाब के फूल बांटेंगे। पिण्याचे पाणी रस्त्याच्या समस्याला घेऊन मनपा प्रशासन उदासीन असल्याचा आरोप करत नारेगावचे नागरिक रस्त्यावर उतरले असून प्रशासनाकडून नागरी समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरात असलेला हा नारेगाव परिसर आहे. गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, तर अशा समस्यांना नारेगावमधील राहणाऱ्या नागरिकांना दररोज सामोरे जावे लागते आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करून देखील या नागरिकांची समस्या सुटली नाही. ऐन सणासुदीमध्ये नारेगावच्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रशासनाकडून नागरी समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. 1 महिन्यापासून आमच्या रस्त्याची परेशानी आम्ही कवर कटाळायचं तुमच्या ऑफिसला येऊन कटाळून गेलो. 1 महिना कोणी काम देत नाही आम्हाला नुसतं आश्वासन देते आणि आम्ही परेशान झालो. दिवाळीचे खड्ड्यात लेकरं पाडलेले, 1 महिना झाला आम्हाला पाणी नाही, काही नाही. बळा परेशान, काम धंदे सोडले, मजुऱ्या सोडल्या, त्या पाण्याच्या मागे लागल्या. कोणीच काम देत नाही आम्हाला. त्यांनी धती केले, त्याचे पाईप जोडले आणि आम्ही काही बोलत नाही गल्लीत मध्ये. आम्हाला महिना झाला आम्हाला पाणी नाही. 3,000 रुपये द्या म्हणतो ना. जे नळ जोडायला गेले ते पैसे मागायचे आम्हाला. आता रस्ता किती दिवस बंद राहणार आहे? रस्ता पैसे कुठून द्यायचे? रस्ता बंद. आम्ही काय केलं साहेब, मग आता रस्ता बंद केला. तेव्हा आता चांगल्या कार्यक्रमाला कळ लागेल या रस्त्याची, तेव्हा आम्ही तुमचा रस्ता मोकळ करू. आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत रस्ता आम्ही बंद ठेवणार आहे. 1 महिन्यापासून आमची तारांबळ चालू आहे, याची जायची पाण्याची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधन व विकास कक्षाच्या वतीने परिषदा चर्चासत्रांसाठी 33 महाविद्यालय व विद्यापीठातील 7 पदव्युत्तर विभागांना 7.5 लाखाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन प्रकल्प व संशोधनाचे प्रमाण वाढविण्यासाठी गेल्या वर्षी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल स्थापन करण्यात आला आहे. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दर्जेदार संशोधन व पेटंट संदर्भात पदभार घेतल्यापासून अनेक उपक्रम राबविले. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर भालचंद्र वायकर हे या कक्षाचे संचालक आहेत.
गेल्या वर्षापासून या कक्षाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गेल्या वर्षी 33 प्राध्यापकांना संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आले. चालू वर्षीही विद्यापीठ मुख्य परिसर व उस्मानाबाद उपपरिसरातील प्राध्यापकांकडून संशोधन प्रकल्पासाठी ऑगस्ट महिन्यात प्राध्यापकांकडून संशोधन प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. विद्यापीठाचा मुख्य परिसर व उस्मानाबाद उपपरिसरातील पूर्णवेळ व कायम सेवेत असणाऱ्या प्राध्यापकांना संशोधन प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठातील सर्व विभाग व संलग्नित महाविद्यालयांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्र परिषद कार्यशाळेसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी 49 महाविद्यालयांनी 189 प्रस्ताव पाठवले होते. त्यापैकी 33 महाविद्यालयांना 5 लाखांचा निधी परिषदांसाठी मंजूर करण्यात आला आहे. तर विद्यापीठ मुख्य परिसर व धाराशिव उपपरिसरातून 8 प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यातील 7 मंजूर झाले. या विभागांना 2,40,000चा निधी देण्यात येणार आहे. या संदर्भात माजी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात बैठक घेऊन प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या बैठकीत प्रकुलगुरू डॉक्टर श्याम सिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे, अधिष्ठाता डॉक्टर वाल्मिक सर्व, यावेळी पूर्णवेळ प्राचार्य, नॅक अकॅडमिक ऑडिट, पूर्णवेळ संलग्नीकरण आणि 70% मनुष्यबळ आणि अनुदानित महाविद्यालय आदी बाबी लक्षात घेऊनच मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती डॉक्टर वायकर यांनी दिली. शेवटी परत एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मनपातर्फे माणुसकीची भिंत ही संकल्पना आणखी 2 दिवस राबविणार. आपल्याला नको असलेल्या वस्तू गरजू लोकांना द्या, प्रशासक जी श्रीकांत यांचे आव्हान. दिव्यांगांच्या विविध मागण्यांबाबत औरंगाबाद जिल्हा सर्वपक्षीय दिव्यांग एकता मंचच्या वतीने सोमवारी महानगरपालिकेत दमदार ठिय्या आंदोलन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN.